उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर बेकायदा जमीन व्यवहार प्रकरणी होत असलेल्या आरोपांनी सध्या मोठं राजकीय वादळ उठले। पार्थ पवार यांनी 1800 कोटींची सरकारी जमीन सगळे नियम धाब्यावर बसून केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतली। तसेच यासाठी स्टॅम्प ड्युटी अर्थात मूल्यांक शुल्क म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा गंभीर आरोप होतोय। मे 2025 मध्ये या संदर्भातील खरेदी खत झाल्याचं सांगण्यात येत आहे। विरोधकांकडून या प्रकरणी एकामागून एक धक्कादायक खुलासे केले जात आहेत। सोबतच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा आता लावून धरली जाते। दुसरीकडे या प्रकरणातील जे मुद्दे समोर येतात ते अतिशय गंभीर असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सगळी चौकशी करण्याचे आदेश दिलेत। खुद्द पार्थ पवारांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। एकतर राज्य सरकारची मालकी असलेला हा 40 एकरचा भूखंड आहे, त्यात या जमीन खरेदी विक्री व्यवहारात शासनाची मोठी आर्थिक फसवणूकही करण्यात आली आहे। त्यामुळे आता अजित पवारांची डोकेदुखी चांगलीच वाढणार असल्याचं बोललं जात असलं तरी त्यांनी मात्र या प्रकरणी हात झटकलेत। एक प्रकारे आपल्याला अंधारात ठेवून हा व्यवहार झाल्याचं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे पवार कुटुंबात गृहकलहाच्या जोरदार चर्चा रंगल्यात। या व्यतिरिक्त निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा कुणी गेम केलाय का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण, त्यावरून अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल एवढी चर्चा का होतीये? पार्थ पवार खरंच अडकणार का? अमित शहांच्या त्या एका वाक्यानं पवार पुत्र अडचणीत आलेत का? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे-दणका। पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी आणि अतिशय उच्चभ्रू असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल 40 एकर सरकारी जमीन बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा धक्कादायक आरोप सध्या केला जातोय। पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया होल्डिंग्स LLP या कंपनीनं हा व्यवहार केला। या कंपनीत पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय सिंग पाटील हे पार्थ पवारांचे पार्टनर आहेत। मात्र ते केवळ नाममात्र पार्टनर असल्याचंही बोललं जात आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात केलेल्या आरोपांनुसार पार्थ पवार यांनी अमेडिया ही कंपनी, जिचे भांडवल अवघं 1 लाख रुपये आहे, या कंपनीनं सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी केली। हा झोल कसा झाला हे अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, असं दानवे यांनी म्हटलंय। तसेच हा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही, तर कोरेगाव पार्क येथे चक्क IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याचीही तयारी या कंपनीनं चालवली होती। यात सरकारी यंत्रणांनी देखील तत्परता दाखवली। 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं IT पार्क उभारण्याचा ठराव केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 48 तासात उद्योग संचालनालय या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली। या व्यवहारावर साधारण 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती, पण ती माफ का करण्यात आली? विशेष म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे करून झाला। मंडळी, प्रकरण पहिल्यांदा एका वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकाराने उजेडात आणलं। त्यानंतर विरोधी पक्ष अजित पवारांवर अक्षरशः तुटून पडला। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांच्या एक्सवरील ट्विट्सने तर अजूनही खळबळ उडून दिली। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर पुण्यात अशाच पद्धतीने 1 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा समोर येईल असा खुलासा करत एवढे मोठे प्रकरण उघड झाल्यानंतर ED CBI झोपले आहेत का, असा संतापजनक सवाल विचारलाय। पार्थ पवारांनी मात्र आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं सांगत एका वाक्यात विषय संपवलाय। पण या प्रकरणावर सविस्तरपणे बोलण्यास देखील ते नकार देतात। तर त्यांच्या आत्याबाई शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र पार्थ पवार यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे। पार्थ पवार वर माझा विश्वास आहे, तो असं चुकीचं करणार नाही। त्याला सकाळीच कॉल केला होता, तो म्हणाला, आत्या मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे या प्रकरणात गोलमाल दिसत आहे, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलंय। या प्रकरणात आरोपांची राळ उठलेली असताना अजित पवारांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलणं टाळलं होतं आणि काढता पाय घेतला होता, पण नंतर मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून सगळेच गोंधळात पडले। त्यांनी सांगितलं की या प्रकरणाशी माझा दुरान्वे काहीही संबंध नाहीये। मागे एकदा 3-4 महिन्यांपूर्वी असं काहीतरी चाललंय असं कानावर आलं होतं, पण मी त्याच वेळी सांगितलं होतं की काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी करू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या। त्याच्यानंतर काय झालं मला माहिती नाही। 35 वर्षांपासून महाराष्ट्राची जनता मला ओळखते। मी कायद्याच्या चौकटीत बसून काम करणार आहे। कोणत्याही व्यवहारात किंवा टॅक्सच्या बाबतीत नियमानेच वागलं पाहिजे, पण माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल। मुख्यमंत्र्यांनी याची जरूर चौकशी करावी। घरातील मुले एकदा सज्ञान झाली की ते त्यांच्या पद्धतीने व्यवहार आणि त्यांचा व्यवसाय करतात, पण त्यासाठी मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं। एका पत्रकारानं अजित पवारांना अमेडिया कंपनीचा पत्ता तुमचा बंगला आहे
या बाबतीत विचारलं असता ते चांगलेच संतापले आणि म्हणाले की तो बंगला पार्थ अजित पवार या नावावर आहे, तो त्याचा आहे. मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणाले असते की पाणी कुठेतरी मुरतंय, म्हणून मी तुम्हाला प्रतिक्रिया दिली. पण या संदर्भात लवकरच सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलणार आहे. आता अजित पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर पार्थ पवारांनी त्यांना अंधारात ठेवून सगळा व्यवहार केला का? अजित पवार खुर्ची वाचवण्यासाठी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवताय का, की त्यांचा वेगळाच काहीतरी डाव आहे? अशा चर्चांनी जोर धरलाय. यावरून पिता पुत्रांमध्ये गृहकलह निर्माण झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठी कारवाई होणार असल्याचं समोर येत आहे. त्या संदर्भात बोलताना मुद्रांक शुल्क विभागाचे सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठे यांनी सांगितलं की या प्रकरणी अनियमितता आढळून आल्याचं दिसल्यानंतर दुय्यम निबंधक अधिकारी RB तारू यांना निलंबित करण्यात आलं. तसेच त्यांच्यासह ज्यांनी ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन शासनाची मुद्रांक शुल्क फसवणूक केली आहे त्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. यात अमेडिया कंपनीच्या संचालकांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे. त्यांच्या कंपनीला नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्काची 2% म्हणजे 6 कोटी रुपये रक्कम भरण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. तसंच ही जमीन सरकारी मालकीची आहे, महार वतनाची नाही. नंतर महार समाजातील व्यक्तींकडून विकत घेण्यात आली होती, अशी देखील माहिती मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी रवींद्र मुठे यांनी दिली. या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आतापर्यंत तरी माझ्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाहीये, पण मंगळवारी अंजली दमानिया तक्रार घेऊन येणार आहे. त्यावर मी तपासणी करेल आणि अनियमितता आढळल्यास लगेच कारवाई सुरू करेल. आता या सगळ्या घडामोडी बघता पार्थ पवार या प्रकरणात चांगलेच अडकणार असल्याचं दिसून येत आहे. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते. दरम्यान अजित पवारांना मुख्यमंत्रीच अडचणीत आणू पाहतायत का, असाही प्रश्न आता विचारला जातोय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा चालू असताना नेमकं त्याच टायमिंगला हे सगळं प्रकरण बाहेर निघालंय. याशिवाय काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर म्हणाले होते की आम्हाला कुबड्यांची गरज नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्री फक्त या कुबड्यांचा आता वापर करतात, हळूहळू त्यांना बदनाम करतील आणि 2029ला फेकून देतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या या प्रकरणात आता पुढे काय काय घडतंय, ते अडकतील की मग त्यांना वाचवलं जाईल आणि अजित पवार या सगळ्या प्रकरणाला कसं सामोरं जातील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण तत्पूर्वी याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.